तुम्हाला पण रोज-रोज भात, भाजी, पोळी खाऊ-खाऊ कंटाळले आहे का? तर एकदा अशा प्रकारे हा व्हेज पुलाव बनवून बघा. अगदी मस्त वाटेल. ना भाजी, ना पोळी, ना आणखी काही बनवण्याची आवश्यकता पडेल. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी व्हेज पुलाव बनवण्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहे, बासमती राईस घेतलेले आहे आणि त्याला 10 ते 15 मिनटं भिजायला ठेवून दिलं आहे अगोदरच. तोपर्यंत कढाईमध्ये तेल टाकून त्यामध्ये खडे मसाले टाकले, जसं मोठी इलायची, लाल इलायची, दालचिनी, तेजपत्ता, सोबतच काळी मिरी आणि लवंगसुद्धा आणि सोबतच अर्धा 1 चमचा जवळपास जिरं टाकायचं आहे. नंतर 2 ते 3 लांब चिरलेल्या मिरच्या व कोथिंबीर टाकायचं. छानपैकी असं तडतडू द्यायचं. नंतर त्यामध्ये मोठ्या आकाराचे 2 स्लाईसमध्ये कट केलेले कांदेसुद्धा टाकायचे आहे. त्यालासुद्धा मऊसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. नेहमी भाजी भात खाण्यापेक्षा एकदा हा भात खाल्ला ना तर अगदी तुम्हाला बरं वाटेल आणि जास्त काही स्वयंपाक करण्याची आवश्यकतासुद्धा नाही पडेल. नंतर त्यामध्ये मी कांदे मऊसर झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्टसुद्धा टाकलेला आहे आणि त्यालासुद्धा परतवून घेतलेला आहे. नंतर त्यामध्ये काही बेसिक मसाले टाकायचे आहे, जसं रेड चिली पावडर, हळद, मीठ आणि काश्मीरी रेड चिली पावडर, धनिया पावडर, आमचूर पावडर, जिरा पावडर व गरम मसाला. हे सर्व मसाले छानपैकी मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे टमाटर टाकलेले आहे. बारीक-बारीक न कापता अशा मोठ्या आकारामध्ये कापले ना तर बरोबर छान म्हणजे बघायलाही सुंदर दिसते आणि टेस्टसुद्धा छान लागते. नंतर काय त्यामध्ये मी व्हेजेस टाकले आहे, जसं गोबी घेतली, आलू आणि शेंगा, सोबतच बीट, गाजर वगैरे आणि मटरसुद्धा टाकू शकता असेल तर. आणि हे सर्व व्हेजेस काय करायचे मिक्स करून घ्यायचं. कधी-कधी काय असते आपल्या घरी ना भाजीचं का नाही पूर्णपणे जेवढं आपल्या घरी मेंबर असतील त्यांच्यानुसार भाज्या नसतात. थोडंसं कमी असते. कधी-कधी 2 वांगे उरून जाते, कधी 4 वांगे उरून जाते, अशा प्रकारे असते. तर ह्या सर्व जेवढ्याही व्हेजीस असेल ना घरी तुमच्यावाल्या, ज्या तुम्हाला आवडत असेल, त्या तुम्ही ह्या व्हेजीस ह्यामध्ये टाकून एन्जॉय करू शकता. तर अशा प्रकारे याला मऊसर होऊ द्यायचं छानपैकी झाकून झाल्यानंतर आणि चेक करायचं की मऊसर झाले की नाही झाले. झाल्यानंतर कमीत कमी याला 7-8 मिनटं लागतात मऊसर होण्यासाठी, अगोदर झाकून ठेवलं तेव्हा. नंतर काय करायचं, मऊसर झाल्यानंतर जे तांदूळ आहे ना, ते स्वच्छ अगोदर एकदा आणखी पाण्याने धुवून घ्यायचं. धुवून झाल्यानंतर कढईमध्ये टाकायचं आणि पूर्ण भाज्यासोबत मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे शिजण्यासाठी आणि नंतर सोबतच कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. आता हे सर्व अगोदर थोडंसं हाय फ्लेमवर शिजू द्यायचं आणि नंतर 2 ते 3 मिनिटानंतर याला आणखी मिक्स करून आपल्याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. आणि मीडियम फ्लेमवर शिजून झालं की शेवटच्या टायमाला अगदी आपल्याला समजते की आता शिजण्यात आलं आहे बा, त्यावेळेस 2 मिनिटाच्या जवळपास लो फ्लेमवर ठेवून द्यायचं. अशा प्रकारे आता मी डबल चेक करून झाल्यानंतर हाय फ्लेमवर टू मीडियम फ्लेम केली आणि आता बघू शकता अगदी मऊसर भात तयार झालेला आहे खूप छान आणि भाज्यासुद्धा छान शिजलेल्या आहे. पूर्ण रूममध्ये असा भन्नाट सुगंध याचा पसरलेला आहे. अशा प्रकारे आजची व्हेज पुलावची रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशासोबत, लोणच्यासोबत, रायत्यासोबत किंवा असाही खायचा असेल ना तरी तुम्ही एन्जॉय करू शकता आणि खाऊ शकता. कशी वाटली तुम्हाला आजची व्हेज पुलावची रेसिपी? आवडली असेल ना तर नक्की एकदा तरी बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे रेसिपी बघत राहा आणि खात राहा, एन्जॉय करा.